मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। वास्तू आणि ज्योतिष विषयातली नवनवीन माहिती नेहमीच घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेतोय धनु राशी चक्रातली 9वी राशी नोव्हेंबर 2023 महिन्यातलं मासिक राशी भविष्य। म्हणजे नोव्हेंबर महिना म्हटला की लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, कार्तिक स्नान, देव दीपावली अशा आनंद आणि ऐश्वर्य देणाऱ्या सणांची नुसती रेलचेल असलेला हा महिना। आणि या संदर्भातलेच काही महत्त्वाचे व्हिडिओ जे आपण आधी केलेले आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। दिवाळीची माहिती घेण्यासाठी अवश्य ते व्हिडिओ पहा। असा हा आनंददायी पर्वाचा नोव्हेंबर महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे हा अभ्यासनं निश्चितच तुम्हालाही आवडेल, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या भागात घ्यायची आहे। म्हणजे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही, कारण ते त्या राशीचं राशी भविष्य आहे। तुमची वैयक्तिक कुंडली काय म्हणते, कुंडलीतील कुठले ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत, कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे, कृपया त्याची आधी माहिती घ्या, कारण त्यानुसारच ह्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। परंतु महत्त्वाचे ढोबळ मिळणारे शुभ कधी कधी अशुभही परिणाम मात्र निश्चितपणे जाणवतात। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहून नियोजन करा या संपूर्ण महिन्याचं। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेत आहोत ते म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ अशुभ दिवस कोणते असणार आहेत, तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा या महिन्यासाठी आध्यात्मिक उपाय। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया त्या म्हणजे या महिन्यातलं आनंद पर्व कुठला ग्रह आपल्या राशीसाठी निर्माण करतोय। तर मंडळी या महिन्यामध्ये 4 नोव्हेंबर पासून पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणारा शनी ग्रह मार्गी होतो आहे। होय, तसेच शनीचे तृतीय म्हणजे पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण हे अत्यंत शुभ समजले जाते, कारण मंगळ, शनी, राहू हे ग्रह जेव्हा तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करतात तेव्हा कार्यात यशस्वी करणारा राजयोग तयार होत असतो। त्याचा लाभ जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळण्यासाठी होतो, तर जे व्यवसाय करत आहेत त्यांना व्यावसायिक यशाच्या काही नवीन संधी समोर येताना दिसतात, मार्गामध्ये आढळतात। तसेच व्यक्तीच्या जीवनात पराक्रम करण्याची योग्य संधी, योग्य मार्गदर्शन, योग्य साथ मिळायला लागते कोणत्या ना कोणत्या मार्गाने, ज्यामुळे नवीन धाडस करण्याचा आपल्या स्वभावाला वाव मिळून बऱ्यापैकी यशाचा मार्ग आपल्या राशीच्या मंडळींना मिळतो। तसेच आपल्या स्वभावातील सकारात्मकता वाढून लोकांना आपल्याशी जोडायला आवडायला लागतं, त्यांना आपल्याला सहाय्य करण्याची इच्छा निर्माण होते। त्यामुळे योग्य लोकांचं सहकार्य आपल्या कार्यात, आपल्या जीवन पद्धतीमध्ये चांगला बदल घडवायला सहाय्यभूत ठरतो। मंडळी आपल्या यशामध्ये लोकांचा, समाजाचा फार मोठा वाटा असतो आणि याचाच लाभ पराक्रमातील शनी ग्रह तोही मार्गी अवस्थेतील 4 नोव्हेंबर पासून आपल्याला जास्त लाभाचा, सहाय्याचा ठरणार आहे। या 4 नोव्हेंबर पासून कामामध्ये वरिष्ठांची साथ लाभेल। तसेच जी मंडळी परदेशी नोकरीच्या प्रयत्नांमध्ये आहेत त्यांना कर्मस्थानाचा स्वामी ग्रह बुध हा सुद्धा मदत करत आहे, कारण बुध ग्रहाचं गोचर भ्रमण राशीला 12व्या घरातून 27 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। याचा अवश्य लाभ घ्यावा, मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता, काही सर्टिफिकेट्स असतील, पेपर्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, हे मात्र आपल्याला अगोदरपासूनच व्यवस्थित त्यांची पूर्तता करून ठेवावी लागेल। त्यामधील काही अर्धवटपणा असेल तर आलेली चांगली संधी मात्र आपण घालवू शकाल। तेव्हा कृपया कागदपत्रांच्या बाबतीत, डॉक्युमेंटच्या बाबतीत कुठलाही निष्काळजीपणा करू नका, ही सुद्धा लक्षात ठेवण्याची गोष्ट। असं असलं तरी कर्मस्थानातून 29 तारखेपर्यंत कन्या या राशीतून शुक्र गोचर भ्रमण करतोय, जे काहीसे अशुभ समजलं जातं आर्थिक लाभासाठी। त्यासाठी थोडी वाट मात्र पाहावी लागणार आहे। तसेच मध्यस्थांच्या नादी लागून नोकरीसाठी पैशाचे व्यवहार मात्र करू नका, निराशा हाती लागेल। नोकरीसाठी आपले स्वतःचेच प्रयत्न हे प्रामाणिकपणे वाढवून करा। विशेष करून इंटरव्ह्यूची तयारी पक्की करून ठेवा। अति आत्मविश्वास ठेवून वागू नका, ही सुद्धा गंभीर सूचना आहे, कारण ह्या सगळ्या सूचना तुमचा चांगल्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी। व्यापारी वर्गाने सुद्धा नवीन गुंतवणूक आणि उधारीच्या उसनवारीच्या व्यवहाराला या महिन्यात सांभाळूनच काम करायचं आहे। ज्यांचा व्यापार हा इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित आहे, जोडलेला आहे, त्यांनी आपल्या व्यापाराच्या वाढीकडे थोडं जास्त लक्ष द्यायला आणि अवश्य त्यासाठी वेळ द्यायला अवश्य करावा।
त्यासाठी परदेशी वारी करायला लागली तरी हरकत नाही. नवीन व्यापारी संबंध निर्माण करतेवेळी आपण स्वतः पुढाकार आणि सहभाग घ्या असं सध्याचं ग्रहमान सांगतंय. हाताखालच्या लोकांवर अति विसंबून राहून कार्य करू नका. तंत्रज्ञान, मशिनरी, ऑटोमोबाईल, वैद्यकीय साधनं, औषधं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं अशा व्यवसायाशी निगडित व्यावसायिकांनी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापाराला जास्त लक्ष देऊन व्यापार वाढीचे नियोजन आधीपासूनच करून ठेवलेले उत्तम राहतील. काही चांगल्या संधी येत आहेत. 30 ऑक्टोबरपासून राहू आणि गुरु ग्रहाचा चांडाळ योग राहूच्या राशी परिवर्तनामुळे संपुष्टात येतो आहे. त्याचा लाभ उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय जास्त प्रमाणात होताना दिसतो आहे. कारण पंचम स्थानातून गुरु ग्रहाचं सध्या गोचर भ्रमण सुरू आहे, जे यशाच्या मार्गासाठी विशेष शुभ फलदायी राहणार आहे. विशेष करून जे विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, IT या क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेत आहेत त्यांना या महिन्यात काही महत्त्वाच्या परीक्षा जर द्यायच्या असतील तर चांगल्या यशाची अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात त्यासाठी आपलं योगदान म्हणजे कष्ट, मेहनत आणि अभ्यास. रवी मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण 17 नोव्हेंबरपासून वृश्चिक राशीमधून सुरू होईल. जे परदेशी शिक्षण घेण्यासाठी जाण्याच्या मार्गावरती आहेत, काम करायला अनुकूल राहणार आहे. अवश्य त्या संदर्भातली आपली तयारी मात्र वाढवा. पराक्रमातील शनी शेतीमधील गुंतवणूक आणि शेतीपूरक व्यवसायासाठी अत्यंत शुभ फलदायी राहण्याचे संकेत मिळवून देतोय. त्यामुळे जे विद्यार्थी शेती तंत्रज्ञान शिकत आहेत आणि करिअर करत आहेत त्यांना शनीचा शुभ योग अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण करतो आहे. त्याचा अवश्य आपण मंडळी लाभ घेऊ शकता. तसेच शनी आणि गुरुचा शुभयोग नवीन सामाजिक कार्याची सुरुवात करण्यासाठी, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी सुद्धा आपल्याला संधी मिळवून देण्याचा योग निर्माण करत आहे. राजकीय क्षेत्रातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या याच महिन्यामध्ये अंगावर पडतील. त्यामुळे कामाला जास्त थोडा अधिकचा वेळ द्यावा लागणार आहे आणि म्हणूनच आवश्यक असणार आहे ते म्हणजे वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट. म्हणून त्यामुळे आपला ऐन वेळेला गोंधळ वाढणार नाही आणि तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पार पाडा. धनुराशी दुसऱ्याला अचूक सल्ला देण्यामध्ये अत्यंत हुशार आणि अनुभवी राशी समजली जाते. त्याचा लाभ या महिन्यामध्ये आपल्याला अधिक चांगला होणार आहे. विशेष करून जी मंडळी कुठल्याही क्षेत्रामध्ये असोत, सल्लागार म्हणून काम करत आहेत, काउन्सिलर म्हणून काम करत असतील, मात्र स्वतःच्या महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय योग्य वेळेत घेण्यासाठी आपण स्वतः मात्र दुसऱ्या चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतल्यास उत्तम राहील आणि टाईम मॅनेजमेंटला महत्त्व दिल्यास अतिउत्तम. शनी गुरुचा शुभ योग कोर्ट कचेरीच्या कामासाठी आपल्यासाठी चांगला असल्यामुळे कोर्टाच्या कामाकडे या महिन्यात जरा जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे. काही सकारात्मक घडण्याची ही वेळ असणार आहे. नवीन घर, नवीन जमीन जुमला, वाहन घेण्यासाठी सुद्धा गुरुग्रहाची साथ आपल्या राशीला उत्तम आहे. फक्त आर्थिक व्यवहार घाईघाईने करू नका आणि लोभाला बळी पडू नका. आपल्या आरोग्याचा विचार केला तर जुना मधुमेहाचा आणि हृदयविकाराचा आजार मात्र सांभाळावा लागेल. तसेच पित्त, ॲसिडिटी आणि व्हायरल इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये अतिदक्षता बाळगणं महत्त्वाचं राहणार आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती आपण संपर्क करावा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आपली अपॉइंटमेंट बुक करावी संपूर्ण माहिती घेऊन. नंबर आहे 9892156163. म्हणजे हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि थंबनेलमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता IT, केमिकल, इंजिनिअरिंग, FMCG, ऑइल, स्टील, इन्फ्रा हे सेक्टर भविष्यासाठी आत्ता गुंतवणूक फायद्याची ठरवतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा आहे. नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायला, त्याचा अभ्यास करायला आणि याच्यात शिरकाव करायला हा महिना उत्तम आहे. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची महिन्यातली या ग्रहस्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण अभ्यासूया ते म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय सांगते. कारण हा चंद्र 2.25 दिवसाने राशी बदलतो, त्यामुळे तो संपूर्ण महिन्यात 12ही राशी आणि 12ही घरातून फिरत असतो. 6वा, 8वा आणि 12वा चंद्र काळजी घेण्याची सूचना देतो. ही काळजी घ्यायची 4, 5, 14, 15, 27, 28 या तारखांना. विशेष करून आपल्या आरोग्याबद्दल आणि महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करत असाल, कम्युनिकेशन करत असाल, सांभाळा, काळजी घ्या. चंद्राचं शुभभ्रमण मात्र असणार आहे 1 ते 3, 6 ते 13, 16 ते 26 आणि 29, 30 या तारखांना. शुभ घरातून चंद्राचं भ्रमण
आपल्याला महत्त्वाची खरेदी, मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण, महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाच्या मीटिंग्स घेण्यासाठी उत्तम आहे. तर मंडळी, ही होती आपल्या धनु राशीची या महिन्यातली संपूर्ण राशी मासिक राशी भविष्याची माहिती. या महिन्यातल्या अशुभ ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण हे बुधवार आणि एकादशीच्या दिवशी अवश्य करा. तर ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप रोज 1 माळ अवश्य करा मानसिक शांततेसाठी. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं आणि याचा वापर कसा करावा हे सांगणारं माहिती संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. भारतामध्ये कुठेही असाल आपण मागवू शकता. कार्यालयाच्या नंबरवर म्हणजे 9892156163 या नंबरवर फोनपे 331 रुपये करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक 10 ते 8 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. अगदी याच पद्धतीने तुम्ही मागवू शकता परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार. स्त्री पुरुष कोणीही हा ग्रंथ वाचू शकता 151 रुपये फोनपे करून. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवतो ते श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवण्याकरता व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आपण नेहमीच वर्षातून एकदा जी आतुरतेने वाट पाहता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या यात्रेची. ही यात्रा यावर्षी होणार आहे जानेवारीच्या 2024 मध्ये. मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी करत असतो, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी. तर दत्त महाराजांची उपासना जीवनातील कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करतो. अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे जानेवारी 2024 यामध्ये 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार धार्मिक कार्यक्रमाचं केलेलं आहे आयोजन. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहज सहभागी होता येईल. त्यासाठी जी काही माहिती घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती प्रत्यक्ष फोन करायचा असेल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या. नंबर आहे 9892156163. मंडळी, हा दिवाळीचा महिना आपल्या सगळ्यांना, आपल्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा आणि आरोग्याचा जावो हीच लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.